हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे. तर आमच्या इकडे बघा मुसळधार पाऊस चालू आहे. पावसासोबतच हवासुद्धा सुटली. एक वेळेस पाऊस परवडतो, पण हवा वगैरे असला ना का ते नाही, कारण आहे ना हवा खूप नुकसान करते. त्याच्यामुळे ना मग आमच्या इकडे ना लाईटीसुद्धा नाही. लाईटी म्हणजे कालपासून लाईटीच नाही आहे. तर आता नाही ते सकाळची वेळ आहे आणि मी बनवायला घेतलेत पोहे. तर कढईमध्ये तेल घेतलं होतं, बारीक चिरलेले 3 कांदे घेतले, एक बटाटा घेतला, हिरवी मिरची टाकून घेतली, एक कढीपत्ता, जिरा मोहरी, हळद पावडर हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा पोहे खूप छान लागतात, त्याच्यामुळे ना मग मी बटाटे टाकले होते. एकच बटाटा घेतला होता. त्याच्याच नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसं साखर टाकून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. पोहे व्यवस्थित निवडून आणि भिजून ठेवले होते चाळणीमध्ये. तर आता ते पोहे टाकून घ्यायचे. व्यवस्थित सर्व पोहे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे त्याला मिरची मसाला जे आपण टाकलेलं आहे ना ते व्यवस्थित लागेल. कोथिंबीर नव्हती, कारण 3 दिवस झाले आमच्या इकडे खूप पाऊस चालू आहे आणि लाईटीसुद्धा नाही आहे. तर इथे ना आता आणि पोह्यांमध्ये ना लिंबाचा रस टाकायचा आहे. खूप मस्त लिंबाचा रस टाकून आहे ना पोहे छान लागतात. तर मी जेव्हा कधी लिंबाचा रस आहे ना असा कढईमध्येच टाकते, असं डिशमध्ये लिंबू चिरून आणि मग देत नाही. तर खूप मस्त असे पोहे केले होते आणि पोह्यांचा आमचा सर्वांचा नाश्ता झाला. कोथिंबीर नाही आहे. आणि तुम्ही सांगाल का ताई शेंगदाणे तुम्ही नाही टाकले किंवा फ्रोझर मटर नाही टाकले? तर शेंगदाणे यांना नाही आवडत आणि आधीला फ्रोझर मटर पण नाही आवडत आणि शेंगदाणे टाकायला तर त्याच्या दातांना क्लिप लावली आहे, त्याच्यामुळे ना मग ते काही टाकलेलं नाही आहे. त्याच्याच नंतर आता इथे ना धना पावडर चाळून घेते. बरणीत भरली होती, पण मग म्हटलं चला एकीकडे माझा स्वयंपाकसुद्धा चालू आहे आणि धना पावडर पण चाळून आणि व्यवस्थित पुन्हा बरणीमध्ये भरून ठेवते. आमच्या इकडे लाईटी सतत ये जा आहे आणि 2 दिवसापासून तर मुळातच लाईट नाही किंवा फोनला नेटवर्कसुद्धा नाही. इन्व्हर्टर होता ना तोसुद्धा संपून गेला. रात्री कधीतरी लाईटी गेल्या आणि इन्व्हर्टरवरतीच फॅन चालू राहिले, त्याच्यामुळे ना मग लाईटी म्हणजे इन्व्हर्टर उतरून गेला. त्याच्यानंतर आता नाही ते मी म्हटलं चला डायनिंग वगैरे व्यवस्थित स्वच्छ पुसून घेऊया. डायनिंग स्वच्छ पुसून घेतला. फ्रीज पुसून घेते. ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो ना मग अशा गोष्टींना आपले हात लागतात. मग तेलकट म्हणा किंवा मिरची मसाल्याचे हात लागू शकतात. त्याच्यामुळे ना व्यवस्थित सर्व काम आवरल्यानंतर आहे ना हे कामं व्यवस्थित आवरले ना का घर पण एकदम छान आवरल्यासारखं वाटतं. तर डायनिंगची काच वगैरे व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतली होती. 2-3 दिवस झाले आमच्याकडे लाईटी नसल्यामुळेच आपल्या चॅनलवर काल व्हिडिओ आला नाही, कारण फोनमध्ये पण चार्जिंग नव्हती, नेटवर्क पण नाही, भरपूर असा फोनला प्रॉब्लेम, लाईटींला सगळंच, त्याच्यामुळं मग व्हिडिओज टाकले नव्हते. तर चला आज व्हिडिओ येणार आहे, नक्कीच बघा. हे आहे इंद्रायणी तांदूळ. कमीत कमी 2-2.5 महिने झाले अण्णा आला होता तेव्हा त्यांनी इंद्रायणी तांदळाचा मला कट्टा आणला होता, पण त्याला पावडर लावता लावता तो राहूनच गेला. तर मग म्हटलं चला आज आहे ना 2 दिवसापासून हा टप मी व्यवस्थित वाळून ठेवला घरामध्येच. बाहेर तर पाऊस आहे, पण व्यवस्थित वाळून ठेवला आणि आज म्हटलं तांदळाला व्यवस्थित पावडर वगैरे लावून आणि कोठीमध्ये ठेवून देते. तर तांदळाला सर्व पावडर वगैरे लावली, पुन्हा गोणीमध्येच भरलं आहे तांदूळ आणि आता ते कोठीमध्ये ठेवून देते. वापरायला डब्यामध्ये काढून ठेवला. आता इथे किचन ओटा वगैरे व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते. मग अशीच किचन ओटा पुसायचा होता, पण गॅस शेगडी गरम होती, भाजी केली होती, त्याच्यामुळं मग ते राहूनच गेलं. आता इथे लगेच म्हटलं किचन वगैरे आवरला आणि आता किचन ट्रॉल्या स्वच्छ व्यवस्थित पुसून घेते. कमीत कमी आता 7-8 दिवस झाले का किचन ट्रॉल्याच पुसल्या नव्हत्या. मग म्हटलं आतून बाहेरून व्यवस्थित किचन ट्रॉल्या पुसून घेऊया. आणि एक दिवशी मला एका ताईंची कमेंट आली होती का ताई तुम्ही किचन ट्रॉलीचा तो एक दरवाजा का उघडा ठेवतात? तर ताई तिथे माझी गॅस टाकी आहे, त्याच्यामुळं रात्रीच्या वेळेस आहे ना झोपायच्या अगोदर रेग्युलेटर वगैरे बंद केलं ना का मी तो दरवाजा उघडाच ठेवते. आणि पुन्हा त्याच ताईंनी मला विचारलं होतं का ताई दरवाजाला आतून काय लावलेलं आहे सफेद? तर ताई ते सनमाईक आहे, त्याला काही लावलेलं वगैरे नाही आहे. त्यांना वाटलं कलर आहे का काय, तर कलर नाही आहे, तो सनमायका आहे. आतल्या बाजूनी सफेद आहे आणि बाहेरच्या बाजूनी जो आपण कलर सनमायका चॉईस केलेला आहे तो आहे. ज्यावेळेस किचन ट्रॉल्या स्वच्छ व्यवस्थित क्लीन करून घेतल्या ना का असं वाटतात का आत्ताच किचन ट्रॉल्या आणून बसवल्या आहे का काय, कारण त्याच्या हँडल वगैरे एवढे छान निघतात ना. ॲल्युमिनियम फ्रेम आहे, त्याच्यामुळे जशी ते घासले ना तेवढे ते छान निघतात. आपण किचन ट्रॉल्या स्वच्छ पुसतो, पण कधी कधी आपल्याकडून आहे ना जे किचनच्या बाजूला मार्बल उभं केलेलं असतं ग्रेनाईट, तेच आपण पुसती नाही आणि त्याच्यावर इतके डाग वगैरे असतात, तेलकट म्हणा,
हातांचे म्हणा किंवा पाण्याचे वगैरे तर ते खूप खराब दिसतं आणि ते आपल्याला पण दिसतं, पण कधी कधी आहे ना आपण ते पुसायचा कंटाळा करतो. तर ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचे. मी पण 2-3 दिवस मिळून आहे ना ते जो कडापा उभा केलेला आहे ना ग्रेनाईट, तो स्वच्छ पुसून घेते. त्याच्याच नंतर इथे लगेच क्रॉकरी युनिटसुद्धा पुसून घेतलं. मनी प्लांटचे वेल लावायचे आहेत. इथं धुतलेले कपडे ते मशीनला पिळायला ठेवले, पण लाईट नसल्यामुळं लाईट आल्यानंतर पिळले जातील. आता हे ठेवून देते कारण हे भारी आहे आणि पावसाळ्यामध्ये खराब होऊन जातील. तर मग म्हटलं चला हे दिवाळीला नवरात्रात लावायला उपयोगात येतील. माझ्याकडे दुसरे आहेत ते लावते. 4 आहेत माझ्याकडे. हे दाराचे तोरण, हे गणपती बाप्पांच्या नावाचं आहे, श्री गणेशाय नमः. हे गणपती बाप्पा बसतील त्यावेळेस लावी. हे आत्ता लावलं होतं ते ठेवून देते. आणि बघा हे एक असे आता ना दरवाजाला हे साधं सिंपल हे लावते. कसं पावसाळ्यात खराब पण व्हायला नको. आता इथे तुम्ही बघाल तर फरची पुसून झाली हौसाची. त्याच्यानंतर तिने भांडेसुद्धा घासले, कपडेसुद्धा धुवून झाले. फक्त आता कपडे पिळायचे बाकी. आणि इथे ना मी शेवभाजी बनवायला घेतली आधीसाठी. टोमॅटो घेतला आहे, 1 हिरवी मिरची, अद्रकचा तुकडा, लसूण आणि कढीपत्ता हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आणि त्याचे ना मला वाटण करायचं आहे. बेडमधल्या खिडकीला बघा गोकर्णीच्या वेलाने किती छान असं पकडलेलं आहे. तर खूप मस्त दिसते, अशी ग्रीन ग्रीन खिडकी दिसते. अजून खूप छान होईल. आता इथे सर्व वाटणाचं मिश्रण थंड झालं आहे आणि आता ते मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घेते. हरभऱ्याच्या वड्याची भाजी मी बनवली, पण ती आधीला आवडत नाही, त्याच्यामुळे त्याला आहे ना शेवभाजी बनवून देते आहे. तर आता आहे ना इथे व्यवस्थित बारीक वाटण करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे. आता इथं वाटण वाटून झालं. मग म्हटलं लगेच आता ना मिक्सर स्वच्छ पुसून घेऊया. तर बघा आता ना इथे फक्त कपड्याला मी पाणी लावून घेतलं आहे, ओला कपडा करून घेतला आणि व्यवस्थित मिक्सर स्वच्छ पुसून घेते. कमीत कमी ह्या मिक्सरला 5 ते 6 वर्ष झाले. बजाज कंपनीचा आहे आणि खूप मस्त असा मिक्सर आहे. तर आपल्या वापरण्यावर असते खरं सांगायचं तर. कोणतीच काय वस्तू आपण कसं वापरतो ना याच्यावरती अवलंबून असतं. नाहीतर वस्तू आणताना तर आपल्याला पैसे लागतात, पण त्याच वस्तूची आपण व्यवस्थित काळजीपूर्वक वापरलं तर ती वस्तू खूप वर्ष टिकतो. आपण काय करतो, वस्तू पैसे देऊन आणतो, पण घरी आणल्यानंतर आहे ना त्या वस्तूची आपल्याला कदर किंवा किंमत नसते. मग ती आपण कशी पण वापरतो. तर इथे बघा मी आहे ना आता हा मिक्सर व्यवस्थित एकदम क्लीन असा स्वच्छ पुसून घेते. याच्या आधीचा मिक्सर माझा लग्नाचा होता, कन्यादान आलेला तो मिक्सर, पण कमीत कमी मी 14 ते 15 वर्ष वापरला. खूप छान होता त्या मिक्सरला. तर कंपनीसुद्धा नव्हती, असाच कन्यादान आलेला मिक्सर होता, पण खूप मस्त निघला होता. त्याच्याच नंतर मग मी हा दुसरा मिक्सर घेतला. म्हणजे 20 वर्षात माझे फक्त 2 मिक्सर झाले. मिक्सरला मधल्या बाजूनी बघा खराब वगैरे असतं, असे अन्नाचे डाग वगैरे असतात ना, तर असे सुरीने व्यवस्थित पुसून घ्यायचं. तर आता इथे व्यवस्थित मिक्सर पुसून घेतला आहे आणि आता त्याच्या जागेवर ठेवून दिला. आता इथे मी शेवभाजीची तयारी करून घेते. तर तीच कढई ठेवली. आता भांडे वगैरे सर्व आवरून झाले. आता काहीच घरामध्ये काम राहिलेलं नाही आहे. तर कढईमध्ये तेल टाकून घेते. तेलामध्ये जिरा टाकायचा आहे, मोहरी नाही टाकणार आहे. जिरा टाकून
आणि जे काही मी वाटण वगैरे केलेलं होतं ना ते वाटण टाकायचं आहे. मग वाटण आधी का टाकायचं आहे का, मिरची मसाले आपण अगोदर टाकले ना तर तेलामध्ये मिरची मसाले जळू शकतात, त्याच्यामुळे ना सर्वात आधी वाटण टाकायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे कोणते मिरची मसाले वापरायचे आहेत ना ते टाकून घ्यायचे. कमी गॅस केली आहे, कमी गॅसवरती वाटण व्यवस्थित तेलामध्ये तळून घेते तोपर्यंत, नाही तर केटलला गरम पाणी करून घेते. आम्ही ना गरमच पाणी पितो, कमीत कमी आता एखादा महिना झाला आहे का आम्ही गरम पाणी पितो जेवणावरती. दोघंजण आधी पितो थंड पाणी, पण आम्ही दोघंजणं गरमच पाणी पितो. तर आता आहे ना लाईट ये जाय करते आहे, तर मग म्हटलं चला गरम पाणी करायला आपण केटल भरून ठेवू, म्हणजे लाईट आली ना का पटकन केटलचं बटन चालू करून देईल. तसंच वॉशिंग मशीनला सुद्धा कपडे टाकून ठेवले होते आणि म्हटलं लाईट आली ना का पटकन मशीन चालू करून देईल कपडे पिळायला, कारण असेच कपडे वाळत घातले ना तर ते लवकर वाळती नाही आणि मशीनला कपडे टाकले ना तर ते पटकन वाळतात. तर इथे ना छान असा मसाला तळून झाला आहे. लाल तिखट टाकून घेते, हळद पावडर टाकते, जिरा पावडर टाकते आणि कांदा लसूण मसाला थोडासा टाकून घेते. व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घेणार आणि त्याच्यानंतर आहे ना गरम पाणी टाकायचं आहे. ज्यावेळेस आपण वाटणाच्या भाज्या बनवतो ना त्यावेळेस तेल सुटोपर्यंत व्यवस्थित सर्व मसाले तेलामध्ये तळून घ्यायचं, म्हणजे छान अशी भाजीला तरी येते. तर हे बघा, हे पण ऑफिसमधून आले जेवण करायला. आज मी काही गेले नाही ऑफिसमध्ये, त्यांना फोन केला होता, म्हटलं या जेवण करायला, तर मग ते आले. आणि आता ना इथे बघा छान असं तेल सुटोपर्यंत सर्व मसाले तेलामध्ये तळून घ्यायचे. आणि एकीकडे ना आता मी दुसरी भाजीसुद्धा गरम करायला ठेवते. लाईट तर आली नाहीच, मग पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि यांना आता जेवायला देते लगेच. आम्ही म्हणजे तिघं मायलेक सोबतच जेवण करायला बसतो. आता लाईट आली तर गरम पाणी टाकते वाटणामध्ये आणि कोणत्याही भाजीला गरम पाणी वापरलं ना का भाजीची चव खूप छान होते आणि थंड पाण्यामध्ये ना जरा भाजी बेचव लागते. तर इथे ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, थोडं मीठ टाकते आणि कोथिंबीर तर नाहीच आहे. तर मग म्हटलं असो, आता त्या शेगडीवरती मी दुसरी भाजी बनवेल होती ना ती गरम करायला ठेवते, म्हणजे आम्हाला आता जेवण करायचं आहे. तर चला, इथे माझा सर्व स्वयंपाक वगैरे झाला, आता आम्ही जेवण करायला बसतो आणि तुम्ही पण या जेवण करायला. तर व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.